जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे। याच धर्तीवर डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील अद्ययावत श्वसन रोग अतिदक्षता कक्षामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अमरावती शहरातच या आरोग्य सुविधेचा लाभ घेता येईल। यामुळे रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वास महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला। डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत श्वसन रोग अतिदक्षता कक्षाचे यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्या बोलत होत्या। संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल देशमुख, संचालक डॉक्टर पद्माकर सोमवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष नरेश ठाकरे, रामचंद्र शेडके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामार्फत जनसामान्याच्या आरोग्य सुविधेसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो, असे सांगून यशोमती ठाकूर म्हणाले की अद्ययावत श्वसन रोग अतिदक्षता कक्ष हा येथील 7वा अतिदक्षता कक्ष आहे। यापूर्वी विविध अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आले आहे। याचा फायदा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना होतो। शिवाय इतर जिल्ह्यात रुग्णही येथे मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात। कोरोना काळामुळे आरोग्य व्यवस्था बळकट असण्याचे महत्त्व सर्वांना कळले आहे। शासनातर्फे अशा आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। अध्यक्ष देशमुख यांनी हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर बांधण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले। सध्याच्या धकाधकीच्या काळात हृदय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। यासाठी अशा ऑपरेशन थिएटरची गरज आहे। यासाठी प्रशासनामार्फत सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य डॉक्टर देशमुख यांनी महाविद्यालयातील आरोग्यविषयक सुविधांची माहिती दिली। अद्ययावत श्वसन रोग अतिदक्षता कक्षामध्ये 8 खाटांची सुविधा आहे। कोविड काळात संस्थेमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते। खाजगी संस्थेमार्फत कोविड रुग्णाच्या उपचारासाठी पुढाकार घेणारे हे पहिले रुग्णालय होते। प्रशासनाच्या सहकार्यामुळे येथे ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।